पाऊस पडतो. हां भारी दिसतं. प्लेटफॉर्म पर आ रही ट्रेन कल्याण तक सभी स्थानकों पर रुकेगी। डोंबिवली ठाणे परतपूरला दादर माहिती. आता पोचलो आहे आम्ही लोणावळ्यामध्ये. तसं का आता जवळ गेलं तिथेच तयार होणं काय नसेल असेल घरी जाऊ तरी काय. हॉलचा ॲड्रेस पण हॉलवरती आहे कार्यक्रम, घरी नाहीये. आम्हाला लय एक्सप्रेसने कंटाळा आणला. आम्ही सकाळी 12:30ची निघालो ठाण्यावरून. पुण्यात नाही नाही, आम्ही शिवाजीनगरला उतरलो. ट्रेनमध्ये थांबलेल्या ट्रेनमधून उड्या मारल्या आम्ही. हा ना, आम्हाला बोलले बाजूला की लोणावळ्याला उतरा, पण आम्हाला ट्रेन हो नाही तर थांबव ना 1 मिनिट. तू चल तर. बोलत होत्या का? हा त्यांचीच बायको ना अर्चना. तर तुम्ही आता वहिनींचं नाव घेतलं, त्या प्रशांत दादांची बायको ना. खूप आनंद आहे. मला आनंदाने बाळ येणार आहे म्हणून आम्ही खूप परिवार खूप आनंदी आहे. तसं बालिशपणात येतो म्हणजे भावना बदलत असतात, विचार बदलत असतात, क्षण महिलांच्या मनामधला विचार बदलत असतो आणि त्या विचाराला जाणून घेऊन त्याच्या भावना जाणून घेऊन आपण त्या पद्धतीने त्या व्यक्तीची काळजी करायची असते. मग बाळ पोटामध्ये जे आहे तर हा गर्भमंगलविधी का करायचा, तर हे बाळाला आता सगळं आपण जे करतो ते सगळं त्याला ऐकायला येत असतं. पण सगळ्यात अगोदर त्यांनी काय ऐकतात, तुमचा बोलणार बरोबर आहे. आणि मग आपल्या समाजामध्ये कोण गरज आहे ना सगळा जे आहेत वहिनी साहेब, तो आहे माझा ब्रदर. इथं करा, हाय करा एकदा. आणि तो आहे आमचा लाडू भाचा, आमचा लाडू. आता काय बघा झालं, पण डिलिव्हरीमध्ये कामाचं नाही ना अनुसरण करते म्हणजे मी त्या गुणाचं
असं बोलायचं वगैरे असतं तर मी अगोदर सुचून आली असते. लई मोठी बोलली असते. एवढं तरी नवीन ओळखीची माणसं आहेत ना त्याच्यामुळे बघा कशा लाईनी लागलेल्या आहेत. आता ओटी भरायची म्हणून कोणाला लावू. आहेत माझे सगळ्यात छोटे दाजी, ही माझी सगळ्यात छोटी बहीण आणि बघा ती पण बुड्डी आणि मी पण बुड्डी आणि ती आमची सगळ्यात लाडकी दाजी. बघा कसे मान हलवते. आमचं जेवण चालू आहे. झाले का सर्वांचे जेवण? जेवण चालू आहे तर बसलोय आम्ही जेवायला. वहिनीबाई आमच्या फिरत आहेत कुठे काय माहिती. दाजी त्यांचं अजून प्लेटच थांबते जेवायची. या जेवायला सर्वजण. झालंय मग बघा आता जेवण काय द्यायचंय तुम्हाला सांगा लवकर. काहीच नको तुम्हाला. काय द्यायचंय का? हे आहेत माझे छोटे दाजी. जेवण कसं काय झालंय सांगा. सगळ्यांना विचारते मी काय पाहिजे. जेवण कसं झालं आहे म्हणून. कसं वाटलं मग आज सगळेजण. नंतर इथं बसले आहेत आमच्या वहिनी साहेब बोला. नंतर आजीबाई झालं का तुमचं जेवण? काय पाहिजे जेवण कसं झालं कसं वाटतंय काय पाहिजे का सांगा. असं बोलत आहे. काय पाहिजे सांगा. ते सर्वांशी खूप मजा केली, खूप मस्त केली. खूप आजीबाई तुम्हाला काय पाहिजे? ही माझी आहे पुणे. आजीबाईला कसं वाटतंय मग आज? मावशीला विचारत होते मी आजीबाई काय बघा आमच्या मोठ्या ताई साहेब. ही माझी ताई तुमचं जेवण झालं का? छान आहे. काय द्यायचंय का सांगा पटकन. असं विचारत होते काय पाहिजे काय नको. तिथं बसल्यात वहिनी साहेब. वहिनी साहेब तुम्हाला काय द्यायचंय? काय द्यायचं आहे का सांगा. हे बघा गुलाबजामू खात्यात वहिनी. हे बघा आमच्या इथं मोठे भाऊ माझा बघा. अरे वा खूप छान भाऊ राजू दादा. खूप छान कॉमेडी बाजा. किती वाजले आता? 6 वाजले ना. परत मग आता 6 वाजले आम्ही निघलो. 6 वाजले स्टेशनवरती जायला रिटर्न. पाऊस पण येत आहे. बालदादा सोडायला आहे. मावशी आहेत वहिनी आहे. छत्री पण नव्हती आणि सोबत खूप लागत आता वहिनीला यायलाच लागत होतं. बघा पाऊस चालू होता. पहिला स्लो येत होता नंतर खूप फास्ट पाऊस यायला लागला. 6 वाजले 6:15 आम्ही पोहोचलो चिंचवड स्टेशनवरती. आता निघालोय. तिकीट वगैरे काढलं. चालूच होता. भिजत होतं. रिक्षामधनं उतरलो आणि फास्ट हा चालेल तर बोलत होती मावशी. नाही आम्ही जातो. पाऊस चालू आहे आता जावा. हा सकाळी 6:15 झाले तरी पण लोक कसं बाबा कामासाठी